30 जूनच्या पहाटे दौंडच्या स्वामी चिंचोलीत एका चहाच्या टपरीजवळ पंढरपूरला निघालेल्या भाविकांनी चहा पिण्यासाठी गाडी थांबवली आणि भिगवण परिसरातला विकास सातपुते तर त्याचा मेहुणा असलेला माळशिरस तालुक्यातील आमिर पठाण या दोन नराधमांनी या वारकरी भाविकांना लुटण्याचा प्रयत्न केला। फक्त लुटण्यावर थांबले नाही, 1.5 लाखाचे सोन्याचा ऐवज तर लुटलाच, पण शिवाय या दोघांनी एका 17 वर्षाच्या अल्पवयीन वारकरी मुलीवर अत्याचार देखील केला। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या प्रकरणात पोलिसांची अनेक पथके पश्चिम महाराष्ट्राच्या विविध परिसरात या आरोपींचा शोध घेत होती आणि अखेर विकास सातपुतेला भिगवण शेजारच्या एका मठातून ताब्यात घेतल्यानंतर आमिर पठाणच्या मागावर पुणे जिल्ह्यातील पोलीस होते आणि त्यांना सुगावा लागला की रांजणगावच्या परिसरात आमिर पठाण लपलेला आहे। रांजणगावच्या एका हॉटेलमधून पोलिसांनी आमिर पठाणला ताब्यात घेतलं आणि या तपासाची एक कहाणी यशस्वी झाली। 30 जूनच्या पहाटे पंढरपूरला निघण्यासाठी पंढरपूरच्या विठोबारायाच्या दर्शनाच्या आसेनं निघालेले सगळे भाविक फक्त चहा पिण्यासाठी काय थांबले। या चहाच्या टपरीवर आलेल्या त्या दोन नराधमांनी कोयत्याचा धाक दाखवत महिलांचे दागिने लुटले आणि शेजारील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर त्यांची नजर पडली। या नराधमांमध्ये हैवान संचारला आणि त्यांनी या अल्पवयीन मुलीवर फरफटत नेऊन अत्याचार केले। या घटनेनं नेमक्या पालख्या पुणे जिल्ह्यात असतानाच हा प्रकार घडल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची अनेक पथके पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भागात तपास करत होती। या तपासातूनच विकास सातपुते आणि त्याचा मेहुणा आमिर पठाणचा सुगावा लागला। आमिर पठाणवर पुणे शहर आणि परिसरातील 17 गुन्हे दाखल आहेत। तो सराईत गुन्हेगार आहे, तर या आमिर पठाणचा विकास सातपुते हा मेहुणा आहे। या दोघांनी मिळून हा प्रकार केल्याची तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्र वेगाने फिरली। रांजणगावच्या एका हॉटेलच्या परिसरात जेवायला बसलेला आमिर पठाण त्याला काही न कळू देता एक एक करत पोलीस आत घुसले आणि अगदी झडप टाकून त्याला पकडले। या दोन्ही नराधमांनी या गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं असून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। एकंदरीतच पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी डोके वर काढत आहे। अशा परिस्थितीमध्ये पोलिसांची देखील कसोटी आहे, परंतु दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीच्या या प्रकरणात पोलिसांची अगदी सत्वपरीक्षा होती, कारण कोणताच पुरावा नव्हता। अशा परिस्थितीमध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेच्या भागातील या गुन्ह्यावर पोलिसांना अधिक लक्ष केंद्रित करावं लागलं। शेकडो CCTV फुटेज तपासण्यात आले। पहाटेच्या वेळी या ठिकाणी प्रवास करणारी अनेक वाहने आणि त्यांची तांत्रिक विश्लेषणे करण्यात आली आणि अखेर पोलीस भिगवणच्या या विकास सातपुत्याकडे वळाले। विकास सातपुतेला मठातून ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याचा मेहुणा असलेला हा आमिर पठाण आत्ता पोलिसांच्या ताब्यात सापडला। खरं तर भिगवण नजीकच्या एका मठात सातत्याने गुन्हेगार का लपतात हा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण झाला असून हा परिसर सध्या धोकादायक बनू लागला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा बनून पाहत असलेला हा परिसर पोलिसांना यापुढच्या काळामध्ये त्याच्यावरती नजर ठेवावी लागेल, कारण इंदापूर तालुका आणि दौंड तालुक्याच्या सीमेवर हे सगळं चालतं आणि दोन्ही ठिकाणच्या पोलिसांच्या गैरहजेरीचा गैरफायदा घेत गुन्हेगार या ठिकाणी वास्तव्याला असतात, अशी माहिती आता सध्या परिसरात चर्चेला आहे। त्यामुळेच पोलिसांनी याकडेही लक्ष द्यावं अशी मागणी आहे।